आज नारळी पौर्णिमा कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळतोय। आपण सध्या खाडीपट्ट्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण सध्या कर्जुवे गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे मच्छीमार बांधव आहेत की जे या मच्छीमारीवरतीच आपली उपजीविका करतात ते आज या ठिकाणी जो जी खाडी आहे त्याच्यामध्ये हा नारळ या ठिकाणी दिला जातो आणि समुद्राला विनवणी केली जाते किंवा खाडीपट्ट्यातल्या पाण्याला विनवणी या ठिकाणी केली जाते की इथल्या पुढच्या काळापासून आमची मच्छीमारी ही चांगली होऊ दे आणि त्याच अनुषंगाने सध्या नारळी पौर्णिमेचा उत्सव हा खाडीपट्ट्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की काही बच्चे मंडळी सुद्धा या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेली पाहायला मिळतात। सुवासिनी सुद्धा या ठिकाणी नटून थटून आलेले आहेत तर यांच्या डोक्यावरती सुद्धा एक नारळ या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि हाच नारळ या ठिकाणी पाण्यामध्ये अर्पण केला जाईल आणि या ठिकाणी आजपासून मच्छीमारी सुरू होईल। आपल्यासोबत काही महिला आहेत, तर काय सांगू शकाल? आज नारळी पौर्णिमा आहे, तुमच्या हातात पण या ठिकाणी नारळ सजवलेला आहे, काय परंपरा नेमकी आहे? आज नारळी पौर्णिमेनिमित्त आम्ही नारळ सजवून आणलेला आहे आणि सागराला हा नारळ आम्ही अर्पण करणार की शांत होऊन उद्यापासून आम्ही मच्छीमारी सुरू करण्यासाठी हा नारळ आज अर्पण करणार। नक्की मोठा उत्साह कर्जुवे गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो। आणखीन काही ग्रामस्थ आहेत, दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो का? पारंपरिक पद्धत आहे का ही? हां, दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये आमच्या कर्जुवे गावामध्ये साजरा केला जातो। आमचं कर्जुवे हे संगमेश्वर तालुक्यातील खाडी किनारी असणारे करतो। हे गाव म्हटलं तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दत्ताजी नलावडे यांचं गाव आहे। त्यांनी ह्या गावाला समृद्ध आणि विकसित असं केलेलं आहे आणि मच्छीमारी हा आमचा इथे पारंपरिक व्यवसाय आहे। मी त्यांनीच निर्माण केलेल्या माध्यमिक विद्यालय कर्जुवेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करतो आणि आमच्या इथे एक वसतिगृह आहे। आमचे संस्थेचे संस्थापक प्राचार्य शशिकांत नलावडे आहेत आणि हा मच्छीमारी हा इथला पारंपरिक व्यवसाय आहे आणि आज नारळी पौर्णिमेनिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे सागराची पूजा करून हा मच्छीमारी हा व्यवसाय पुन्हा सुरू करतो। नक्कीच उत्साह आहे, ढोल ताशांचा गजर आहे आणि आजपासून या ठिकाणी नारळ पाण्यामध्ये अर्पण केल्यानंतर या सागराला विनंती असेल की आजपासूनची जी सुरू होणारी मच्छीमारी आहे ती अत्यंत सुरक्षितपणे या ठिकाणी सुरू व्हावी, हाच यामागचा हेतू म्हणावा लागेल। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, कर्जुवे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।